मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणं काय असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर वसमत विधानसभेतील माजी सहकार मंत्री असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांची मागील 40 वर्षांची कारकीर्द हे उत्तम उदाहरण आहे। माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर या महाशयांनी वसमत विधानसभा क्षेत्रामध्ये एकही नवीन कारखाना न उभा करता त्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यावर आयत्या बिळात नागोबा बनून वासरात लंगडी गाय शहाणी असल्याप्रमाणे शेतकरी आणि सभासदांच्या जीवावर को जनरेशन प्लांट, इथेनॉल प्लांट, डिस्टिलरी प्लांट, मोलॅसिस हे सर्व सहउद्योग उभारले, पण वसमत विधानसभेतील शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ आणली। एकीकडे यांच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस घातला तर केवळ 2,500 रुपये प्रतिटन इतका भाव हे भ्रष्टाचारी महाशय देतात। दुसरीकडे असला कुठलाही सहउद्योग नसणारे कारखाने मात्र 3,500 प्रतिटन इतका ऊसाला भाव देतात। मग या सहउद्योगांचा पैसा आणि नफा गेला कुठे? हा सगळा पैसा डायरेक्ट या सहकार महर्षीच्या खात्यामध्ये जमा झाला। या सहकार मंत्री महाशयांनी माळवटा MIDC परिसरात आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा त्रिमूर्ती स्टॉकप्लाय जर्मन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी असणारा हा शेतातील तुराटी आणि पराटीपासून उत्तम दर्जाचे प्लायवूड तयार करणारा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू होता। परंतु या माजी मंत्री महाशयांनी त्या कारखान्यांमध्ये राजकारण घुसवत हा चालू असणारा त्रिमूर्ती कारखाना बंद करण्याचं, या कारखान्याचं एक छप्पर सुद्धा भंगारमध्ये विकून चोरून खाण्याचं, इथल्या हजारो सुशिक्षित कामगार आणि कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचं महापाप याच दांडेगावकरांनी केलं। 2001-2 पासून ते 5-6 पर्यंत हा कारखाना अगदी फुल फेज आणि आशिया खंडातला जर्मन टेक्नॉलॉजीचा हा पहिला कारखाना होता। पण अक्षरशः त्या कारखान्याचा सत्यानाश केला। जवळपास 2,500-3 हजार कोटीचा माल होता। कागदपत्र कुठलेही उपलब्ध नाही, डॉक्युमेंटेशन नाही आणि त्याला कोणी बघायला तयार नाही। आज त्या कारखान्याची भिकार अवस्था झालेली। कारखान्याची तुम्ही अवस्था बघा, भंगार, टपर टुपर, नट बोल्ट, भिताड, पत्र फित्र चक बर्बाद केले। आणि हे सहकार महर्षी म्हणून मिरवतात। हे सहकार महर्षी किती शहाणे आहेत। आज यांनी यांच्या खच्चीकरणापायी देशोधडीला शेतकरी आणि बेरोजगार लावले। विचारू नका, त्यांचे हाल फार म्हणजे हाय लेवलचे लीडर आहेत ते। म्हणजे ते जुने काळात होते ना, आमचे लहानपणी राहायचे, असे पेपर घेऊन बघायचे, दरबार भरलेला असायचा, त्या स्टाईलचे लीडर आहेत। आता भांडे घासले तरी लोक मतदान दिलं। आणि इथं आता अवस्था अशी आहे की दोन्ही म्हणजे काय आता असतील ते सहकार खात्यातले मिनिस्टर जय अंधार, प्रकाश तर कुठंच नाही, अंधारच आहे। आशिया खंडामधला त्रिमूर्ती प्लाऊड कारखाना हा सगळ्यात मोठा कारखाना, एक मोठा उद्योग वसमत या ठिकाणी उपलब्ध झाला होता। तो कारखाना बंद पडला आणि जी इथला तरुण वर्ग होता हा मोडकळीस आला। त्यांना जे रोजगार मिळाला होता तो रोजगार बंद झाल्यामुळे त्यांच्या घरावर आजही तिथे उपासमारीची वेळ आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही पण कारखाना चालू नसल्यामुळे आमच्या सारख्या तरुणावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे। तरी आम्हाला पुणे, मुंबई अशा ठिकाणी कामासाठी भटकंती करावं लागत आहे। काय विकास झाला गेल्या 5 वर्षामध्ये? पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देणार आहात का नवीन चेहरा काही पर्याय? सर आम्हाला नवीन चेहराच पाहिजे आता। आणि तुम्हाला सांगतो दांडेगावकरला सरळ आमच्या गावचा विरोध आहे। हा वैयक्तिक विरोध दांडेगावकर साहेबांना राहणार। आज 400 लोक देशोधडीला लागलेत। इथेच या महाशयांची कुनीती थांबत नाही, तर त्रिमूर्ती स्टॉकप्लाय प्रमाणेच हयातनगर फाटा स्थित रोकडेश्वर सहकारी सूतगिरणीचे हाल यांनी काही वेगळे केले नाहीत। चालू स्थितीतील सूतगिरणी या महाशयांनी निवडणुकीमध्ये हातात घेऊन बंद पाडण्याचं महापाप आणि शेतकरी सभासदांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। रोकडेश्वर सूतगिरणीत असलेला शेकडोंच्या संख्येत कर्मचारी आणि अधिकारी वर्ग त्यांना देशोधडीला लावून त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम देखील याच जयप्रकाश दांडेगावकरांनी केलं। या भ्रष्टाचारी कंपनीचा महामेरू असणाऱ्या जयप्रकाश दांडेगावकर या महाशयांचा कहर इथेच थांबत नाही, तर पूर्णा सहकारी साखर कारखाना चालवत चालवत यांनी जवळा बाजार स्थित असलेला बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना, इथेही हे महोदय मंत्री असताना यांनी कारखान्यात राजकारण घुसवत हा कारखाना अवसयानात काढून तोच कारखाना पूर्णा कारखान्यासोबत भाडे तत्वावर करार करत 5 ते 10 कोटी रुपये दुरुस्तीचा खर्च दाखवत 200 कोटी रुपयांची बाराशिव कारखान्याची संपत्ती असताना तो कारखाना फुकट भाव अवघ्या 28 कोटी रुपयांमध्ये विकत घेऊन आपल्या पोटच्या पुराला त्या कारखान्याचा मालक बनवला। आणि इथेही 400 स्थानिक कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना घरी बसवण्याचं काम याच महाशयांनी केलं। बाराशिव कारखाना
पूर्णा सहकारी साखर कारखाने दांडेगावकर साहेब यांनी घेतला का व किती पैशामध्ये व कोणाला विचारून सभासदाला घेतला का मनाने घेतला हे सर्व याची CBI चौकशी लावून दांडेगावकर सर्व संचालकावर ईडी लावा. असे धूर्त, कपटी आणि गलिच्छ राजकारण करताना थोडी सुद्धा लाज या भ्रष्टाचारी माणसाने बाळगली नाही. या बकासुराने बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखान्याचं नाव बदलून कपिश्वर केलं. वसमत विधानसभेतील जागृत देवस्थानाचं नाव बदलून आपली मनमानी चालवणाऱ्याला महारुद्र मारुती नरकात घातल्याशिवाय शांत बसणार नाही. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम लावण्याचं आमिष दाखवून 200 कोटी रुपयांच्या पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कमध्ये केंद्र शासनाची तब्बल 70 कोटी रुपयांची सबसिडी दिवसा ढवळ्या हडप करण्याचं काम जयप्रकाश दांडेगावकरांनीच केलं आणि पूर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्कमध्ये सगळी मशिनरी चायना मेड सेकंड हँड वापरून भ्रष्टाचाराचा कळस या सहकार महर्षींनीच गाठला. आज पूर्णा ग्लोबल पार्कच्या नावाखाली यांनी 70 एकर जमिनीवर बोगस बांधकामं करून ही सर्व जमीन हडप करण्याचं काम याच महाशयांनी केलं. उभ्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये या महाशयांनी आपल्या इनोव्हा गाडीची काच शेतकऱ्यांचे आणि येथील बेरोजगार तरुणांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न, इतर सामान्य प्रश्न सोडवण्यासाठी कधीही खाली केली नाही. बरोबर. दांडेगावकरांना काय विकास केला? दांडेगावनं काहीच केलं नाही. तळ केलं ते सगळं बोगस होऊन गेलं. हा. पाणी सगळं पाणी इतकंही राहिलं तळ्यामध्ये. काय आता काय वय आहे तुमचं? साहेब वय किती आहे? 60 असेल. 60 वय. जयप्रकाश दांडेगावकरला ओळखता का? जयप्रकाश दांडेगावकर नेते आहेत आपल्या इथले. दांडेगावकर हा, दांडेगावकर साहेब. दांडेगावकर होसात येते हा, उसाचे कारखाने आहेत त्याचे ते. ओळखत नाही? ते काय कामच घेत नाही साहेब. काहीच करत नाही. अरे ओळखता का त्यांना? हो काय केलं तुमच्यासोबत? काय केलं त्यांनी? फक्त वावर घेते बाबा. वचमतावर वावर आहे ना बाबा. हो तितकं वावर घेते. ते कोणा गरीबाकडे पाहत नाही. काय लवकर नाही गरीबाला डोळे नाहीत. त्याला डोळे नाही काय करत आहे साहेब. दांडेगावकर लय पार माणूस आहे दांडेगाव. पार हो लय काय म्हणजे पार म्हणजे काय? कोणत्याच कामं करत नाही साहेब. आपल्या घरी भरत पाहते. डेअरी भरायला. हो नोटा गरीबाचं काहीच करत. गेल्या 40 वर्षात शेतकऱ्यांना आणि इथल्या जनतेला लुबाडून त्यांना भिकेला लावून त्यांचे मन भरले नाही म्हणून की काय या लुचाट माणसानं पुन्हा एकदा वयाच्या 75मध्ये वसमत विधानसभा निवडणूक लढवण्याचं आणि म्हातारपणी बाशिंग बांधण्याचं स्वप्न पाहणं काही सोडलं नाही. इथल्या जनतेला वारंवार वसमतची बारामती करायची आहे असं म्हणून वसमतचं वाळवंट करण्याचं काम आणि या वसमतलाच नाही तर अवघ्या हिंगोली जिल्ह्याला ना उद्योग जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचं काम याच भ्रष्टाचारी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीच केलंय. शरद पवार दोघांना माती केली. असं आहे का? हो. कोणी कोणी? हो, शरद पवार मराठवाड्याची माती केली हा. आणि दांडेगावकरांना वसमतची माती. अजिबात विकास नाही. लोक मला कारखाने बांधले. लोकं काही म्हणायचे त्याला काय माहिती. लहान लहान लेकरं काल परवाचे असं आहे का? यायला काय माहिती. असं आहे का? यायला काय विकासच केला माहित नाही. यायला बकासच कोण टाकलाय. तुम्हाला कॉम्पिटिशन दिले तुम्ही काय कॉम्पिटिशन आहे? सत्य आहे. काय बोलायचं सत्य आहे. असं आहे का? हा. वसमत विधानसभा लढवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या लबाड, ढोंगी, निर्लज्ज, महापापी, विकृत आणि भ्रष्टाचारी माणसाला जनता घरात बसवल्याशिवाय शांत बसणार नाही.